नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे का आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हॅप्पी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज टाकणार आहेत आपण आपल्या मोसंबीच्या बगीचाला खात. हे बघू शकता, खूप सारे झाडं पिवळे पडले आहेत, खूप सारे झाडं चांगले पण आहेत. या बगीचाला आता बनवायचं आहे आपल्याला. तर खूप सारं आपण खात आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो कोणतं कोणतं खात आणलं. आणि हा बगीचा आहे, 500-550 झाडं आहेत टोटल. तर एका झाडाला 3 ते 4 किलो आपण खात देणार आहेत. गांडूळ खात सोबत मायक्रोन्यूट्रिएंटच्या बॅग आहे, ह्युमिक, फुलविक, अमिनो, सीवीड सगळं टोटल देणार आहेत झाडांसाठी. आजपर्यंत आपण कधीच खात दिलं नाही ना, आता इथून इकडे आपण खात देणार आहे. तर दाखवतो तुम्हाला कोणतं कोणतं खात आहेत तर, आणि आपण कसं टाकतो वगैरे सगळं दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही, गोबी आहे, इथे मेथी आहे, इथे सांबार आहे, पालक आहे, सगळं छोटा भाजीपाला लावला आहे. आणि यानंतर आपण बगीच्यामध्ये भाजीपालाच घेऊ, कारण कांद्यानं खूप सारं नुकसान झालं होतं. कांदा पण घेऊ, थोडाच घेऊ, पण जास्त प्रमाणात नाही घेणार आहे. हे बघू शकता इथे पालक आहेत आपले. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता इथे खात आपल्याला पडलेले आहेत. हे सुपर फॉस्फेट, त्याच्या खालता आहे फॉर्म्युला नंबर 1, त्याच्या खालती आहे फॉर्म्युला नंबर 2, ते पण सुपर फॉस्फेट आहे. आणि इकडे खात काही पडला आहेत. यामध्ये 2 बॅग आहेत, एक आहे निंबोई अर्क, जे की निमा सॉईल नावाने, आणि दुसरा आहे डिजिविन. यामध्ये अमिनो, फुलविक, सीवीड, ह्युमिक असं कॉम्बिनेशन आहे. आणि आपण फुलविक वगैरे सगळं अलग पण आणलेलं आहे. फुलविक नाही, अमिनो आणि सीवीड, अमिनो आणि ह्युमिक असं अलग कॉम्बिनेशन पण आणलेलं आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. हे आहेत आपलं सीवीड, आणि हे आहे आपलं ह्युमिक. आणि इथे आपण अजून एक हे आणलेलं आहे, रायझो गोल्ड म्हणून आहे, जे की मायक्रोरायझ आहे. आणि अजून थोडं एक पॉकेट होतं, थांबा दाखवतो तुम्हाला, ज्याच्यात फिप्रोनिल होतं, कीटकनाशक होतं. पत्ता नाही कुठं, इथं लपला आहे. हे बघू शकता, फिप्रोनिल आहे 80%. असं खूप सारं खाताचं मिक्सचर आहे. आणि अजून यामध्ये गांडूळ खात यायचं आहे सध्या, आल्यावर ते पण दाखवतो थांबा. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, बॅगा फोडणं चालू आहे, इथे जमा करणं चालू आहे. आता अजून बॅगा आणायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, ह्या फक्त झाल्या फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2च्या बॅगा. बघू शकता बॅगा किती प्रमाणात आहे, हे बघा. आणि हे त्यामधलं चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट, फेरस, झिंक, मॅग्नेशियम, मोलिब्डेनम, हे बघा बॅगा बघू शकता. आणि अजून फॉस्फरस वगैरे, गांडूळ खात वगैरे त्यात बॅगा आणायचे. आजचा तर खात एकदम तडाखेदार होणार आहे. तर दाखवतो तुम्हाला काय काय टाकणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, बंडीभर खात आलेलं आहेत. हे गांडूळ खात पण आलेलं आहेत. आणि हे बघा इकडे खात पुऱ्या मोसंबी आज तर खुश होऊन जाईन एवढं खात आहे. तर चला आता पूर्ण आपण एकसारखा याचा केक बनवूया, पूर्ण मिक्स करूया, मस्त चिवडा करू. चला. हे बघू शकता, इथे गांडूळ खात आहे आपला, असा आहे गांडूळ खात. थोडीशी बुरशी लागली आहे, खूप दिवस झाले पडून होतं. तर हे बघू शकता, इथे पुरं गांडूळ खात. आणि हे सुपर फॉस्फेट, आणि हे नीम केक. हा होय ओरिजिनल, इथे का वास निंबोईचा अर्क का माहित. शेतकरी मित्रांनो, इथे बघा उबंड चालू आहे, तरी खात संपत नाही, एवढं खात आहे. हे बघू शकता, एवढा लेअर तर झालाच आहे आता. हे असं खाली आहे, अजून खूप सारं खात आहे. फट्टा कमी पडन एवढं खात आहे आज. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही, एवढा मोठा खाताचा गंज झालेला आहे. आणि पुरं खात आता मिक्स करायचं आहे 2-3दा असं पावड्या निवडून, आणि मग झाडांना टाकायचं आहे. तुम्ही म्हणा शेतकरी मित्रांनो, सगळं एवढं सारा खात डीजी कंपनीचं कसं काय घेतलं? तर शेतकरी मित्रांनो, या कंपनीनं आपले पैसे नाही दिले, तर दुकानदारापासून पुरं खात उचलून घेऊन आलो आपण. तर टाकू आता झाडाले, पाहू आता काय रिझल्ट येते ना काय नाही. तर चला.
मित्रांनो हे बघू शकता, अशा प्रकारे रिंग पद्धतीने खाट टाकणे चालू आहे झाडाला. हे बघू शकता इथे चौकोन पद्धतीने टाकलेलं आहे. आता असं चिवडा शेतकरी मित्रांनो की नाव सोडा, फक्त आता आपली झाडं मस्त बनली पाहिजे. या वर्षीपासून ट्रीटमेंट चालू केलेलं आहे आपण. अशी आपल्या मागची मोसंबी अशी आहेत, काही झाडं अशी पिवळे पडले आहेत, फायटोप थोडाचा राहू शकते. आपण आता एलिटचं वगैरे ड्रिंचिंग करणारच आहे. तर कोणती कोणती ड्रिंचिंग करणार आहे ते पण आपण नंतरच्या व्हिडिओत दाखवतो. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशी झाडं आहेत आणि अशी रिंग पद्धत चालू आहे. चला आता खात नेऊन देणं आहे, टाकणं आहे, खूप काम आहे. तो दोस्तों खाट टाकने के अलग अलग जुगाड़ ढूंढ रहे हैं हम. अलग अलग प्रकारे खाट टाकणं चालू आहेत, बघू शकता. लय मोठा गोल झाला तो. तर शेतकरी मित्रांनो खूप खात टाकणं झालं आहे, उन्हाळ्यानं खूप थकलो आहे. आता खूप सारं राहिलेलं आहेत खात. थांबा तुम्हाला दाखवतो किती राहिलेले आहेत. तर खात शेतकरी मित्रांनो हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त खात राहिलेले आहेत आणि खूप टाकणं चालू आहे. हे असे थैले थैले घेऊन जाणं टाकणं चालू आहे अशा रिंग पद्धतीने, हे बघू शकता तुम्ही. तर कसं वाटलं तुम्हाला खाट टाकणं कमेंटमध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. तर चला आता भडभड खाट टाकतो, कारण आज दिवाळीचा दिवस आहे. बघा दिवाळीच्या दिवशी पण खाट टाकायला जावं लागते शेतकऱ्यांसाठी. काही दिवाळी नाही ना काही दसरा नाही, बेकार हाल आहे बिचारे शेतकऱ्याचे दिवस आणा लागन. पण आपल्याला वापस मेहनत करू आपण, आपले दिवस आणू. थांबा शेतकरी मित्रांनो, एवढं खात राहिलेलं आहे टाकायचं आणि आता 6 लाईनी राहिलेल्या आहेत, ह्या बघू शकता. तर आता पहिले जेवण वगैरे करून मग टाकून देऊया 6 लाईनी. यामध्ये पालक, पत्तागोबी सगळंच आहे. तर चला आता शेतकरी मित्रांनो, पूर्ण झाडाला खाट टाकणे झालेले आहेत. मोठ्या पण झाडाला, छोट्या पण झाडाला, सगळ्याच झाडाला. आणि एवढं खात उरलेलं आहे. तर आता हे आपले मेथी, संभार, गोबी आणि कांदा त्यांना देणार आहेत. शेतकरी मित्रांनो पुरा दिवस चालला गेला खाट टाकता टाकता. तरी आता थोडं थोडं फेकणं चालू आहे, हे बघू शकता. आता बडाबड फेकतो आणि राहिलो सुळे गुंडा येतो. आणि उद्या यायचं आहे, कारण उद्या पण आपल्याला कांद्याला फेकायचं आहे. तर असं झालं आजचा खाताचा आपला व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि आपण एवढं खाट टाकलं, तेवढं खाट टाकायची काही जरूरत नाही आपल्याला. म्हणजे कधीच या झाडाला कधी काही टाकलं नव्हतं, म्हणून टाकणं होतं. आणि कंपनीनं पण पेमेंट वगैरे नव्हतं दिलं, तर त्यामुळे ते कट्टे दुकानदाराकडून उचलून आणले आणि टाकले. शेतकरी मित्रांनो हे बघू शकता, अर्धे अर्धे असे 4 चोंबडी उरलेले आहेत आणि खात वगैरे सगळं टाकणं झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो आता जाऊयात घरी. पुरा दिवस चालला गेला आज शेतात. तर हा शेतकऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला शेतीचा तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि झाडं आपल्या ह्या कंडिशनमध्ये बघू 2-3 महिन्यांनी कंडिशन सुधारतो का, कारण आजचं खात म्हटलं म्हणजे 20-30 हजाराचं खात होतं. तर बघू झाडाची कशी कंडिशन होतात.